नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SPA कॉमर्स या चॅनलमध्ये मी प्राध्यापक शशिकांत अवचर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. इयत्ता 12वी नवीन सिलेबस अकाउंटन्सी या विषयामध्ये जे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पहिल्या चॅप्टरमध्ये दिलेले आहेत त्याच्यापैकी बरेचसे प्रॉब्लेम आपण घेतलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 60 वरील प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 8 आपण पाहणार आहोत. पेज नंबर 60 असेल, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 8 असेल, हे पाहणार आहोत. सुरुवातीला हा प्रॉब्लेम संपूर्णपणे मी तुम्हाला वाचून दाखवतो, त्याच्यानंतर तो आपण कसा सोडवायचा ते व्यवस्थितपणे पाहू आणि मी तो तुम्हाला बोर्डवरती सोडवून दाखवतो. नाना अँड नानी आर पार्टनर्स इन पार्टनरशिप फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट ऑफ ॲडजस्टमेंट. बघा, यू आर रिक्वायर्ड टू गिव्ह इफेक्ट ऑफ ॲडजस्टमेंट इन प्रॉफिट अँड लॉस अँड बॅलन्स शीट विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन. प्रॉब्लेम कसा आहे बघा, प्रॉब्लेममध्ये ट्रेडिंग अकाउंट विचारलेलं नाही. प्रॉब्लेममध्ये फक्त आपणास या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट विचारलेलं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटच आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. सुरुवातीला ट्रायल बॅलन्स बघा. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रायल बॅलन्स फर्स्ट आयटम इज इन्शुरन्स 15,000 15,000. लँड अँड बिल्डिंग 50,000, पण ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन आहे ॲडिशन ऑफ रुपीज 20,000. 50,000च्या लँड अँड बिल्डिंगमध्ये 20,000ची ॲडिशन केलेली आहे त्या वर्षामध्ये विथ इफेक्ट फ्रॉम 1 जुलै 2018. 1 जुलै 2018ला ही ॲडिशन किंवा वाढ झालेली आहे. त्याच्यासाठी आपणास सेपरेट वर्किंग नोट तयार करावी लागणार आहे आणि ती वर्किंग नोट आपण तयार करणार आहोत. त्यानंतर सॅलरीज 5,000, एक्सपोर्ट ड्युटी 2,500, इंटरेस्ट 1,000, फर्निचर 40,000 आणि डेटर्स 26,000. अशा पद्धतीची ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला असणारे जे आयटम आहेत ते आहेत. त्यानंतर क्रेडिट साईडला जर पाहिलं तर सुरुवातीला कॅपिटल बॅलन्स ऑफ नाना अँड नानी 50,000 रुपये कॅपिटल बॅलन्स दिलेला आहे. नेक्स्ट आयटम आहे 10% बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018 रुपीज 30,000. 30,000 रुपयाचं व्याज, 30,000 रुपयाचं कर्ज या ठिकाणी घेतलेलं आहे की ज्याच्यावरती व्याजाचा दर 10% आहे आणि 1 ऑक्टोबर 2018ला हे कर्ज घेतलेलं आहे. त्यानंतर इंटरेस्ट आणि बिल्स पेबल. इंटरेस्ट 1,500 आणि बिल्स पेबल 8,000. संपूर्ण ट्रायल बॅलन्स मी तुमच्या समोर वाचून दाखवलेला आहे. त्यानंतर ह्याला असणाऱ्या ॲडजस्टमेंट जे आहेत त्या ॲडजस्टमेंट आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व करायला घेऊया आपण. ॲडजस्टमेंट नंबर 1, ग्रॉस प्रॉफिट अमाउंटेड टू रुपीज 34,500 रुपयाचा ग्रॉस प्रॉफिट प्रॉब्लेममध्ये आहे. कारण ट्रेडिंग दिलेलं नाही, लक्षात घ्या. ट्रेडिंग दिलेलं नसल्यामुळं ग्रॉस प्रॉफिट काढून दिलेला आहे. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ्स विथ इफेक्ट फ्रॉम 1/4/2018. त्यानंतर डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5% पर ॲनम. अँड नंबर 4, राईट ऑफ रुपीज 1,000 फॉर बॅड डेप्ट्स अँड मेंटेन RDD 5% ऑन डेटर्स. ॲडजस्टमेंट नंबर 4 आपण पाहिली. अँड लास्ट ॲडजस्टमेंट दॅट इज द ॲडजस्टमेंट ऑफ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट रुपीज 34,500. 34,500 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक आहे. संपूर्ण प्रॉब्लेम मी तुमच्या समोर वाचून दाखवलेला आहे. संपूर्ण प्रॉब्लेम आपण वाचलेला आहे. ज्यावेळी आपण फायनलचा प्रॉब्लेम सोडवतो त्यावेळी तो सुरुवातीला वाचून घेणं, एक 4-5 मिनिट वाचायला लागतात, महत्त्वाचं आहे. वाचल्यानंतर
त्या प्रॉब्लेममध्ये असणाऱ्या काही हिडन ॲडजस्टमेंट किंवा इतर ज्या काही ॲडजस्टमेंट आहेत त्या ॲडजस्टमेंट आपणास माहीत होतात आणि त्या माहीत झाल्यानंतर त्या व्यवस्थितपणे आपल्याला ट्रीट करता येतात. म्हणून अगोदर प्रॉब्लेम वाचून घेणं महत्त्वाचं आहे. प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी सुरुवातीला फॉर्मॅट आखणं गरजेचं आहे. सुरुवातीला मी प्रॉब्लेममध्ये विचारल्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2019चं तयार केलेलं आहे. त्याच पद्धतीनं बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 19ही तयार केलेलं आहे. प्रॉब्लेममध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट विचारलेलं आहे, हे आपणास माहिती आहे. आता प्रॉब्लेम आपण सोडवायला घेऊया. सुरुवातीला फर्स्ट आयटम इन्शुरन्स आहे. इन्शुरन्सची जी जागा आहे ती इन्शुरन्सची जागा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट माझ्यासमोर आहे, त्याचीही डेबिट साईड आहे. टू इन्शुरन्स आणि इनर कॉलमला मी 15,000 घेतलेले आहेत. त्याला कारण असं की ॲडजस्टमेंट नंबर सेकंड ही इन्शुरन्सच्या संबंधीची आहे. आफ्टर दॅट सेकंड आयटम ऑन द डेबिट साइड ऑफ ट्रायल बॅलन्स इज लँड अँड बिल्डिंग 50,000. लँड अँड बिल्डिंग इज प्रॉपर्टी ॲसेट, म्हणून ती ॲसेट साईडला असेल. लँड अँड बिल्डिंग ॲसेट साईडला, लँड अँड बिल्डिंग ॲसेट साईडला 50,000 रुपये. त्यानंतर सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला असेल. इन्शुरन्ससाठी जागा सोडून आपल्याला या ठिकाणी 5,000 लिहायचेत. टू इन्शुरन्स टू सॅलरीज आउटर कॉलमला 5,000 रुपये घ्यायचे. त्यानंतर एक्सपोर्ट ड्यूटी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड टू एक्सपोर्ट ड्यूटी 2,500 रुपये. त्यानंतर इंटरेस्ट आहे. टू इंटरेस्ट, आता लक्षात घ्या बँकेचं कर्ज घेतलेलं आहे, क्रेडिट साईडला सांगितलंय 10%, त्याच्यावरती असणारं व्याज आपणास द्यावं लागेल, म्हणून ही फिगर आपणास इनर कॉलमला घ्यावी लागेल. त्यानंतर फर्निचर ॲसेट साईडला 40,000, अर्थात इनरला असेल कारण त्याच्यावरती डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. आणि डेबिट साईडला सर्वात शेवटी डेटर्स 26,000. इनर कॉलमला त्याच्यावरतीही ॲडजस्टमेंट आहे. ऑल द आयटम्स अपियर ऑन डेबिट साईड आर ट्रान्सफर टू डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. दीज आयटम्स ऑर बॅलन्स शीट ॲसेट साईड. ह्याच्यावरून आपणास असं म्हणता येईल की ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला असणारे आयटम एक तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, ट्रेडिंगच्या डेबिटला अथवा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावे लागतात. यानंतर आपण क्रेडिट साईडचं पोस्टिंग करणार आहोत. क्रेडिट साईडला असणारा पहिला जो आयटम आहे तो कॅपिटल ऑफ नाना अँड नानी. लायबिलिटी साईडला कॅपिटल अकाउंट, सुरुवातीला नाना, इनर कॉलमला 50,000 आणि नानी 50,000. दोघांचंही कॅपिटल समान आहे, सारखंच आहे, त्यामुळे आपण ते या ठिकाणी इनर कॉलमला घेतलेलं आहे, समान आहे. त्यानंतर 10% बँक लोन 30,000. बँक लोन, बँकेकडून आपण कर्ज घेतलेलं आहे, देणं आहे. लायबिलिटी साईडला 10% बँक लोन, इनरला असेल 30,000. त्यानंतर इंटरेस्ट, लक्षात घ्या इंटरेस्ट क्रेडिट साईडला आहे, डेबिट साईडला आहे. डेबिट साईडला जे इंटरेस्ट असतं ते इंटरेस्ट आपण दुसऱ्याला देत असतो, तर क्रेडिट साईडचं इंटरेस्ट हे आपल्याला म्हणजे आपण ज्या भागीदारी संस्थेचं अकाउंट लिहितोय त्या संस्थेला मिळणार असतं. मग या ठिकाणी 1,500 रुपये आपणास मिळणारे आहेत, म्हणून
प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिटला जागा सोडून आपणास घ्यावं लागेल बाय इंटरेस्ट. अमाउंट ऑफ इंटरेस्ट इज 1500. अँड लास्ट आयटम बिल्स पेएबल, की जो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला असेल. बिल्स पेएबल, अमाउंट ऑफ बिल्स पेएबल इज 8000. संपूर्ण ट्रायल बॅलन्स आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. संपूर्ण ट्रायल बॅलन्स, डेबिट साईडचं पोस्टिंग आणि क्रेडिट साईडचं पोस्टिंग. डेबिट साईडचं पोस्टिंग डेबिट साईडला आणि ॲसेटला आलं तर क्रेडिटचं पोस्टिंग क्रेडिट साईड आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलेलं आहे. आता ह्याच्यानंतर पुढची जी स्टेप आहे ती पुढची स्टेप आपण सोडून घेणार आहोत. ती म्हणजे ज्या प्रॉब्लेममध्ये हिडन ॲडजस्टमेंट आहेत त्या हिडन ॲडजस्टमेंट अगोदर आपल्याला करून घ्यायचे. सुरुवातीला हिडन ॲडजस्टमेंट जी आहे ती पहा, जी बँक लोनच्या बाबतीमध्ये आहे. हिडन ॲडजस्टमेंट बँक लोनच्या बाबतीमध्ये आहे. बँक लोन जे आहे ते 10% बँक लोन 30,000चं आहे आणि ते घेताना घेतलेलं आहे 1 ऑक्टोबर 2018ला. मग 10% 30,000वरती वर्षाचं व्याज 3,000 रुपये येईल. आपल्याला हे व्याज चार्ज करायचे ते 1 ऑक्टोबरपासून 31 मार्चपर्यंत, म्हणजेच फक्त 6 महिन्याचं, म्हणजे 6 महिन्याचं व्याज आपणास देणं आहे. म्हणून या कर्जामध्ये ॲड इंटरेस्ट म्हणून 1,500 रुपये अधिक करावे लागतील. बेसिक अमाऊंट जी आहे कर्जाची ती 30,000 आहे. व्याज 1,500 रुपये म्हणजे 31,500 रुपये टोटल देणं या बॅलन्स शीटमध्ये आपणास दिसेल. त्यानंतर व्याजाचा जो दुसरा इफेक्ट आहे, कारण एव्हरी ॲडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट, हा आपला रूल आहे. दुसरा इफेक्ट जो आहे तो हे जे इंटरेस्ट दाखवलेला आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्या इंटरेस्टमध्ये हे ॲड करावं लागेल. ॲड इंटरेस्ट ऑन बँक लोन, की जे 1,500 रुपये आहे आणि टोटल वर्षातलं व्याज जे आहे ते पहिलं 1,000 रुपये आणि त्यानंतरचं 1,500, असं 2,500 रुपयाचं व्याज या ठिकाणी आपणाला लिहावं लागणार आहे. दिस इज फर्स्ट ॲडजस्टमेंट, की जी हिडन ॲडजस्टमेंट होती, जी इंटरनल ॲडजस्टमेंट होती. आफ्टर दॅट आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. ॲडजस्टमेंट पाहताना सुरुवातीला ज्या एक्सटर्नल ॲडजस्टमेंट दिलीत त्याच्यामधील पहिली, ग्रॉस प्रॉफिट अमाउंटेड टू ₹34,500. ग्रॉस प्रॉफिट जो आहे जो ट्रेडिंगवरून येतो. या ठिकाणी लक्षात घ्या, ट्रेडिंग आपण तयार करत नाही, परंतु ट्रेडिंगवरून येणारा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला आपल्याला लिहावा लागतो बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 34,500 रुपये हा ग्रॉस प्रॉफिट आहे. दिस इज फर्स्ट ॲडजस्टमेंट, की जी एक्सटर्नली आपल्याला प्रॉब्लेमच्या खाली दिलेली आहे. सेकंड ॲडजस्टमेंट जी आहे ती बघा, इन्शुरन्स पेड फॉर 15 मंथ विथ इफेक्ट फ्रॉम 1/4/2018. जो इन्शुरन्स भरलेला आहे प्रॉब्लेममध्ये दाखवलेला आहे जो 15,000चा, तो इन्शुरन्स 15 महिन्यासाठी भरलेला आहे. यासाठी आपणास वर्किंग नोट तयार करावी लागणार आहे. ती वर्किंग नोट अशी असेल, वर्किंग नोट बघा, नंबर 1, इन्शुरन्स रुपीज 15,000 पेड फॉर 15 months आणि विथ इफेक्ट फ्रॉम 1/4/2018.
1/4/2018 पासूनचा इन्शुरन्स भरलेला आहे पुढील 15 महिन्याचा. लक्षात घ्या, फायनल अकाउंट आपण फक्त 12 महिन्याचं लिहितो. म्हणजे 1/4/18 इज द स्टार्टिंग डेट ऑफ प्रॉब्लेम आणि एंड डेट जी आहे ती ह्याची एंड डेट असेल 31 मार्च 2019. टोटल पिरियड जो आहे तो 12 महिन्याचा आहे. परंतु इन्शुरन्स पेड करत असताना तो हे 12 महिने झाल्यानंतर पुढच्या 3 महिन्याचा, म्हणजे पुढचे 3 महिने म्हणजे आफ्टर 31 मार्च 2019 3 महिने आपणास घ्यावे लागतील. आणि 3 महिन्यामध्ये एप्रिल असेल, मार्च असेल आणि जून असेल, म्हणजे 3 महिन्याचा इन्शुरन्स हा जादा भरलेला आहे. 12 महिन्याचा ह्या वर्षामध्ये आपणास खर्ची टाकायचा आहे तो असेल आणि जो 3 महिन्याचा जादा आहे तो प्रीपेड असणार आहे. मग या ठिकाणी म्हणून 15,000 जे आहेत ते 15 महिन्यासाठी, तर 3 महिन्यासाठी किती हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर 15,000 रुपये 15 महिन्यासाठी असतील तर 3 महिन्यासाठी 3,000 रुपयाचा इन्शुरन्स असेल की जो प्रीपेड आहे, जो त्या वर्षातला नाही तर तो पुढचे महिने, ह्या 31 मार्च नंतरचे पुढचे 3 महिने एप्रिल, मे आणि जूनपर्यंतचा असेल, जो प्रीपेड आहे. प्रीपेड इन्शुरन्स आपण इन्शुरन्समधून लेस करतो आणि दुसरा इफेक्ट त्याचा बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहितो, लेस प्रीपेड 3,000 रुपये, 12,000 रुपये आउटरला जातील आणि सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स 3,000 रुपये. 2 ॲडजस्टमेंट आपण घेतल्या. आफ्टर दॅट देर इज ॲडजस्टमेंट ऑफ डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड ॲसेट. डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 10% अँड फर्निचर 5%. फर्निचरवरती 5%, तर लँड अँड बिल्डिंगवरती डेप्रिशिएशन जे चार्ज करायचं आहे ते 10% आहे. ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. लेस डेप्रिशिएशन ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम. फर्निचरला लेस डेप्रिशिएशन ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. या ठिकाणी लँड अँड बिल्डिंगचं जे डेप्रिशिएशन आहे त्याच्यावरती दुसरी एक इंटरनली ॲडजस्टमेंट आपणास दिसते, हिडन ॲडजस्टमेंट दिसते. ती अशी की ॲडिशन ऑफ ₹20,000 इन द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग वॉज मेड ऑन 1 जुलै 2018. म्हणजे जे 50,000चं लँड अँड बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये 20,000चा असा भाग आहे की जो आम्ही 1 जुलै 2018ला घेतलेला आहे. म्हणजे डेप्रिशिएशन चार्ज करत असताना 2 पद्धतीचं डेप्रिशिएशन आपणास या ठिकाणी चार्ज करावं लागेल. त्यासाठी आपण एक सेपरेट वर्किंग नोट तयार करू. वर्किंग नोट सेकंड असेल, 2 नंबरची वर्किंग नोट असेल, ती वर्किंग नोट तयार करू आपण. वर्किंग नोट असेल डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. आता लक्षात घ्या, ट्रायल बॅलन्समध्ये असणारी लँड अँड बिल्डिंगची फिगर जी आहे ती 50,000 रुपये आहे आणि ट्रायल बॅलन्समध्येच ॲडिशनल इन्फॉर्मेशन इंटू ब्रॅकेटमध्ये जी आहे ती अशी आहे की 20,000ची, म्हणजे ह्याच्यापैकी 20,000ची जी आहे लँड अँड बिल्डिंग 20,000 रुपयाची आपण ह्या बाजूला घेऊया. 20,000 रुपयाची लँड अँड बिल्डिंग ही 1 जुलैला खरेदी केलेली आहे, 1 जुलै 2018. 50,000 रुपये ट्रायल बॅलन्समध्ये वर्षाच्या शेवटी तुम्हाला दिसत आहेत. त्याच्यामध्ये असं सांगितलंय की 20,000 रुपयाची जी लँड अँड बिल्डिंग आहे ती 1 जुलैला खरेदी केलेली आहे. म्हणजेच या संस्थेकडं पूर्वीची
30,000ची लँड अँड बिल्डिंग अस्तित्वात होती. आपण निष्कर्ष काय काढला विद्यार्थी मित्रांनो? 50,000 ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहेत टोटल, आणि त्याच्यामध्ये असं सांगितलंय की 1 जुलैला आम्ही 20,000ची खरेदी केली. म्हणजेच पहिली अथवा जुनी जी लँड अँड बिल्डिंग होती ती 30,000ची आहे. 30 आणि 20 अशा पद्धतीच्या 2 लँड अँड बिल्डिंग आपणास आपल्या सोयीसाठी आपण एक नवी आणि एक जुनी असं म्हणता येईल. ही जी जुनी आणि ही नवीन, जी जुनी आहे तिच्यावरती वर्षाचं डेप्रिशिएशन आपणास चार्ज करावं लागेल फॉर 1 इयर, अर्थात ॲट द रेट ऑफ 10% फॉर 1 इयर 3,000वरती असेल ते येईल 30,000वरती असेल ते येईल 3,000. आणि दुसरं डेप्रिशिएशन चार्ज करताना ते 20,000वरती असेल, पण वर्षाचं असणार नाही. ते 1 जुलैपासून 31 मार्चपर्यंत असणाऱ्या महिन्याचंच आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि 1 जुलैपासून 31 मार्चपर्यंत जर पाहिलं तर 9 महिन्याचा कालावधी होतो. आणि मग 20,000वरती आपल्याला 9 महिन्याचं डेप्रिशिएशन चार्ज करावं लागेल. मग वर्षाचं डेप्रिशिएशन 2,000 रुपये येईल 10%. 12 मंथ, 6 मंथचं 1,000 रुपये येईल आणि 3 मंथचं 500 रुपये येईल. 12 महिन्याचं 2,000 असेल, 6 महिन्याचं 1,000 असेल आणि 3 महिन्याचं 500 रुपये डेप्रिशिएशन असेल. म्हणजे नवीन असणाऱ्या लँड अँड बिल्डिंग की जी 20,000ची आहे ती 1 जुलैला खरेदी केलेली असल्यामुळं त्याच्यावरती 9 महिन्याचं डेप्रिशिएशन जे आहे ते 1,500 रुपये असेल. तर जुनी जी लँड अँड बिल्डिंग होती जी सुरुवातीपासून आपणाकडे आहे, वर्षभराचं डेप्रिशिएशन त्याच्यावरती असेल ते 3,000 रुपये. म्हणजे टोटल डेप्रिशिएशन हे जे आहेत हे 3,000 आणि हे 1,500 म्हणजे 4,500 रुपयाचं डेप्रिशिएशन आपणास या प्रॉब्लेममध्ये लँड अँड बिल्डिंगमधून लेस करावं लागणार आहे. 4,500 रुपये. आणि मग आउटर कॉलमला जी फिगर आहे ती 45,500 रुपये जाईल. लँड अँड बिल्डिंगच्या डेप्रिशिएशनच्या बाबतीमध्ये आपण एक वर्किंग नोट तयार करून घेतली की ज्या वर्किंग नोटमध्ये आपणास कळलं की 50,000ची लँड अँड बिल्डिंग आहे, पण त्याच्यामध्ये 20,000ची अशी आहे की जी 1 जुलैला 18ला खरेदी केलेली आहे. म्हणून 2 प्रकारचं डेप्रिशिएशन जुन्या बिल्डिंगवरती आणि नवीन बिल्डिंगवरती आपण तयार केलेलं आहे. त्यासाठी आपण ही सेपरेट वर्किंग नोट तयार केलेली आहे. अर्थात दुसरा इफेक्ट त्याचा डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग गोज टू द डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 4,500 रुपये. आणखी डेप्रिशिएशन आपणास फर्निचरवरती आहे ते चार्ज करायचे. 40,000वरती 5% 2,000 रुपये डेप्रिशिएशन असेल 38,000 आउटरला. आणि दुसरा इफेक्ट त्याचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 2,000 म्हणजे टोटल डेप्रिशिएशन 6,500 रुपयाचं असेल. 3 ॲडजस्टमेंट एक्स्टर्नली असणारे आपण घेतलेले आहेत. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट जी आहे ती पहा. राईट ऑफ ₹1,000 फॉर बॅड डेप्ट्स. 1,000 रुपये बॅड डेप्ट्स म्हणून वजा करा. बॅड डेप्ट्स म्हणून वजा करा 1,000 रुपये. डेटर्समधून लेस आपणास करावं लागेल. लेस बॅड डेप्ट्स 1,000, इनरला 25,000. दुसरा इफेक्ट त्याचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू बॅड डेप्ट्स 1,000. आणि नंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे मेंटेन RDD 5% ऑन डेटर्स. डेटरच्या आलेल्या रकमेवरती
म्हणजे 26,000तून 1,000 वजा जाता आलेल्या रकमेवरती आपणास 5% RDD मेंटेन करायचा आहे. मग त्याच्यासाठी आपणास ॲडजस्टमेंट लिहावी लागेल. लेस RDD 5%, 25,000च्या 5% 1250 आणि 23,750 रुपये आउटरला असतील. 25,000तून 1250 गेले. सेकंड इफेक्ट RDDचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू RDD 1,250. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटी क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट क्लोजिंग स्टॉक सुद्धा 34,500 आहे. नाही, बरोबर आहे. क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹34,500. क्लोजिंग स्टॉक आपण ट्रेडिंगच्या क्रेडिट साईडला घेतो आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घेतो. पण या ठिकाणी ट्रेडिंग आपण तयार करत नाही, म्हणून आपणास बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक घ्यावा लागेल. क्लोजिंग स्टॉक 34,500. 34,500 रुपयाचा क्लोजिंग स्टॉक आपण या ठिकाणी घेतलेला आहे. संपूर्ण प्रॉब्लेम विथ ॲडजस्टमेंट मी तुमच्या समोर सोडवून दाखवलेला आहे. ज्या ठिकाणी आपणास आवश्यक वाटलं त्या ठिकाणी आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे. यानंतर वी हॅव टू क्लोज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फर्स्टली अँड आफ्टर दॅट बॅलन्स शीट. सुरुवातीला आपणास प्रॉफिट अँड लॉस क्लोज करावं लागेल. प्रॉफिट अँड लॉस क्लोज करत असताना क्रेडिट साईडच्या आयटमची टोटल 34,500 अधिक 1,500 बरोबर 36,000 रुपये अशी टोटल असेल. 36,000 रुपये आपण दोन्हीकडे लिहिले आणि या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो डिफरन्स हा नाना आणि नानीचा प्रॉफिट असेल. तो प्रॉफिट या प्रॉब्लेमचा विचार करता 5,250 रुपयाचा येतो. तो दोघांना वाटून द्यावा लागेल. टू नेट प्रॉफिट नाना आणि नानी 5,250 हा दोघांमध्ये इक्वली वाटायचा आहे. 2,625 आणि 2,625 असा वाटावा लागेल 5,250 रुपयाचा. आणि त्यांच्या कॅपिटलमध्ये ही फिगर आपणास ॲड करावी लागेल. ॲड नेट प्रॉफिट इक्वली जी फिगर काढलेली आहे आपण प्रॉफिटची प्रत्येक पार्टनरची 2,625 रुपयाची 2,625 रुपये 2,625 रुपये टोटल प्रॉफिट आला. 5,250 वाटून दिला. 50,000 अधिक 2,625 52,625 इथंही तसंच 52,625. आणि मग सर्वात शेवटी आपण बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीटच्या दोन्ही साईडची टोटल जर पाहिली तर 1,44,750 अशी आलेली आहे. म्हणजे आपला प्रॉब्लेम कुठेही चुकलेला नाही, आपण बरोबर लिहिलेला आहे. परत एकदा मी रिपीट करतो. संपूर्ण जे आयटम्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आणि बॅलन्स शीटला आहेत ते आपण पाहूया. बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा ग्रॉस प्रॉफिट 34,500 आणि इंटरेस्ट 1,500 रुपये. तर डेबिट साईडला इन्शुरन्स 12,000 रुपये, सॅलरीज 5,000 रुपये, एक्सपोर्ट ड्युटी 2,500, इंटरेस्ट पहिलं 1,000 आणि त्याच्यानंतरचं 1,500 म्हणजे 2,500, डेप्रिशिएशन जे आहे ते दोन्ही मिळून 6,500, बॅड डेप्स 1,000, RDD 1,250
आणि मग नेट प्रॉफिट राहतो 5250 दोघांमध्ये, आणि तो दोघांमध्ये डिव्हाइड केला तर प्रत्येकाला 2625 रुपये येतो. तो त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड केला. 50,000 अधिक 2625 52,625. नानाचा कॅपिटल बॅलन्स, नानीचा सुद्धा तेवढाच 50,000 अधिक 2625 52,625. 2 आयटम झाले लायबिलिटी साईडचे. आणि त्याच्यानंतर जे बँकेकडून घेतलेलं कर्ज होतं ते 30,000चं, आणि त्याच्यावरती असणारं व्याज 1500, 31,500 रुपये, आणि बिल्स पेबल 8,000. दिस इज द फिगर ऑफ लायबिलिटी साईड. ॲसेट साईडला जे आहे त्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग 45,500ची असेल, फर्निचर 38,000चा असेल, डेटर्स 23,750 असतील, तर प्रीपेड इन्शुरन्स 3,000 आणि क्लोजिंग स्टॉक 34,500 रुपये असेल. या पद्धतीनं शांतपणे प्रॉब्लेम सुरुवातीला वाचून घेऊन जर आपण सोडवायचा प्रयत्न केला तर प्रॉब्लेम आपला शक्यतो चुकत नाही. वारंवार माझं सांगणं आहे तुम्हाला की प्रॉब्लेम सोडवत असताना शांतपणे व्यवस्थितपणे तो सोडवायचा प्रयत्न करा. 100% तुमचा प्रॉब्लेम परीक्षेला बरोबर सुटणारा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.